नमस्कार मंडळी, नवरी मिळे हिटलरला 11 जुलैच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. इथे सगळेच किशोर, विनोद वगैरे सगळेच आपापल्या बायकांना बोलण्यासाठी गेलेले असतात आणि ते सगळ्यांना समजावून सांगत असतात की माणुसकीच्या नात्याने तरी आपण तिला घ्यायला जाऊया लीलाला. आणि किशोर म्हणत असतो की एकट्या रात्री ती कुठे जाईन, एकतर ती जहागीरदारांची सून आहे आणि तुमची सासू आहे, त्यामुळे आपण तिला असं वाऱ्यावर सोडणं किंवा असं काही करणं खूप चुकीचं आहे. मग त्या सगळ्याजणी एकच म्हणत असतात की तिने चूक केली आणि आम्हीच तिला समजवायला जायचं का? एकतर ती एजंटशी कसं वागते हे तुम्ही पाहिलं नाही आहे का? मग ते म्हणतात की हो, आम्हाला दिसते, आम्हालाही समजते, पण एकटी रात्री मुलगी बाहेर जाणं खूप वाईट आहे आणि चांगलं नाही आहे ते. त्यासाठी आपल्याला जावंच लागेल. त्याच टायमिंगला खाली सायलेन्सर वाजतो, म्हणजे जो एजंटचा असतो तो. मग सगळे पटपटपट खाली जातात आणि एजंटना ती बोलते की आपल्या नात्यासाठी मी परत आलेली आहे आणि मी आता इथेच राहणार आहे. तर एजंट म्हणतात असं पॉसिबल नाही आहे आणि आले तरी तुला माझ्या बड्डेला जे मी अटी केल्या होत्या त्या तुला मान्य करावं लागतील. मग तिला त्या अटी आठवतात की पत्नी जरी असली तर पत्नीचा दर्जा नाही मिळणार, अशा 7 अटी दिलेल्या असतात. त्या 7 अटी ती म्हणते हो ठीक आहे. ती मनात विचार करत असते, जर मला रेवूचा बदला घ्यायचा असेल किंवा रेवूच्याबद्दल अजून पुरावे जमा करायचे असेल तर ही अट मला मान्यच करावं लागेल. आणि ती एजंटची अट मान्य करते आणि आजी खूप खुश होते की ती परत आली आहे म्हणून. मॉर्निंगला ती देवापाशी बसलेली असते आणि देवाला म्हणत असते, पार्टनर तुला माहिती आहे मी कशासाठी ते अटी मान्य केल्या? त्या खूप विचित्र अटी आहेत, कुठल्याच मुलींनी त्या मान्य केल्या नसत्या, पण मी केल्या आहेत. का? तुला माहिती आहे रेवूचा पुरावा सापडायचा आहे आणि मला माहिती आहे की ते एजंटनीच केलेलं आहे, पण तू मला साथ देशील? मग तिथे आजी येतात आणि आजी म्हणतात, तू त्या अटी मान्य केलंस ना, फार मोठं केलंस आणि बरं झालं तू लवकर घरी आली. नात्याची बाजू जी आहे ती दोघांनी सांभाळावं लागते आणि तू बाजू घेतलीस ते खूप चांगलं झालेलं आहे. आणि तुला मी हात जोडून सांगते की हे जे काही तुझा मोठा गैरसमज झाला ना अभिरामबद्दल, तो अभिरामने असं काहीच खालच्या पातळीचं केलेलं नाही आहे. मी एवढं तुला माझा मुलगा म्हणून मी तुला सांगत आहे की अभिरामने असं काहीच केलेलं नाही आहे. मग ती म्हणजे आजी हो हो ठीक आहे. आणि तेवढ्यात तिचे आईवडील येतात, कालिंदी, आणि ते म्हणत असतात की 5वी पूजेला आमच्या घरी नवरा बायकोने यायचं असतं किंवा घरच्यांनी सगळ्यांनी यायचं असतं, तुम्हाला यावं लागेल. तर एजंट म्हणतात नाही, माझ्या भरपूर मीटिंग आहेत त्यामुळे मी येऊ शकत नाही. मग लीला त्यांना म्हणत असते, मी आतापर्यंत सगळ्या तुमच्या अटी मान्य केल्या किंवा मी सगळं काही तुमच्या मनानुसार केलं, रिसेप्शन केलं, साखरपुडा नारायणची पूजा वगैरे सगळं मी तुमच्या मनानुसार केलं आणि आज जर माझ्या बाबांना इथून परत जावं लागलं तर, असं म्हणत असते, आणि तुम्हाला यावंच लागेल, माझा नवरा म्हणून तुम्हाला तिथे यावंच लागेल असं म्हणत असते. जातील की नाही हे पाहण्यासाठी उद्याच्या भागासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.